काय हो काय हो झाली तुमची तयारी झाली ना तुमच्या आळीमधल्या गोपिका आल्या सर्वजण आले आणि काय हो बोला नेहमी उठाणी मथुरेच्या वासाला जातो हो हो तो कृष्ण सारख्याच खोडी काढत असतो बरोबर आहे आपण मावशीचा विचार करू आणि नंतर पुढे जाऊ. काय हरकत नाही मावशी काय करतेस ग घरात काय मला एक काम आहे का? काय काम किती काम असतात? बायका माणसं आहे मागे, सासू आहे, जावा आहे, हा हा दीर आहे, नवरा आहे, 2-4 मुलं आहेत की. असू दे असू दे असं प्रपंचातून आता जाणं वेळ मिळत नाही मला. म्हणजे बाजारला यायला वेळ मिळत नाही. आता तुमच्या सगळं याद म्हणजे आता वय झाले, मागच्या झाले, आता नवरा म्हणतो कशाला धडपड करते. अगंच मावशी असंच काहीतरी सांगतीस मागं थांबतीस. हो मग पुरीची दैना किती होती माहितीये का काय तुला? झाले? अगं तो कृष्ण लय खोडी काढत असतो. काय झाले? कुणाच्या पदरी पडल्या, हा. कुणाची माठ फोडली, कुणाची वेणी वडली, कुणाचा हात पकडला, कुणाच्या अंगासंग झटला. अगं बाई, बऱ्याच पुढी केलेली की. अगं गेल्या बाजार मी नाही आले तर त्यानं माझी किती मोठी जायना केली आहे माहिती आहे का? काय केलं? मी माझा नवरा रात्री एका ठिकाणी झोपलो होतो आणि रातच्या 12-1 वाजता आले. माझ्या इनीची नवरी दारीची गाठ मारल्या आणि अवला दिली रातच्या 2 वाजता माझा लुगडच काळ मग सोडले बघ मावशी आणि मग लागले धडपड आणि मला लागलं जाचायला. अगोबाई म्हणजे काय झाले म्हणून लुगडून कोण बघायला गेली तर असलं मोठं मग असा खोडी रे. मग मग तू मला सांग आज बाजारला जायचं का न जायचं? त्याच्याला बाजार काय बाजार करायचं नाही. मग? आज देवाला जायचं, देवाचं दर्शन घ्यायचं, देवालाच आपण व्यवस्थित विनोद करू. नाही. देवा चालवायचा मला सुखी समाधान ठेव, कुठं विघ्न येऊ दे नको, कुठे अडचण नको, अशी विनवणी करायची मला द्यायची. असंच हा म्हणजे देवाची विनवण्या करूया. हा बरं मावशी हा तो कृष्ण खोडीलच आहे बरं कोण खोटं आहे की नाही? मग हो. तरी सुद्धा आपण त्यांच्या विनवण्या करायला जाऊ केलंच पाहिजे त्या. आहे की नाही? होय मग देवासाठी पुरीने काय काय घेतलं विचार. बरं, प्रतिक्रियासाठी. चला पहिला मग कोण आहे? काय गं? आपण देवासाठी काय घेता? पंचायत ताट. पंचायत. वा व्हेरी गुड. आपण काय गं? तू सांगितली देवाला पुष्पहार पुष्प आहे, निव्वळ पुष्प आहे. अजून काय? तुम्ही काय ग देव आपण जायलाय होय ना काय घेता? पुरणपोळीचं निवड काय सांगते? पुरणपोळी नव्हे हा. म्हणजे गव्हाच्या गाडीत हरभरा कोंबलं अगं त्यालाच म्हणते म्हणतात. समजावलं मी जास्त ना बैल झाले. हे काय ग तू देवासाठी 1.25 किलो पेढे वा छान चांगला आहे. 1.25 किलो देवाला नेहमी गोड पदार्थ आवडतो. अजून कोण आहे का? काय ग देवा श्रद्धा नाही काय जास्त. अगं येणार ना एकदा जर गेलो म्हणजे परत म्हणत नसतो. हो का आहे कोकण सांग देवासाठी. वाचनाला तू तोरण घेतलं बघ हा, देव वजन मारते. अगं माझा नवस होता वाचनातून देव वजन मार. अगं नवस होता ग नवस होता का? ठीक आहे. चला, आणि मला कोण येतंय का? आपण काय ग देवाला जायला. जायच की चला काय करता? देवासाठी हा थोडा डाळा घेतला अजून कापूर घेतला हो. अगरबत्ती घेतली चांगला आहे. झाली तयारी झाले का? एवढे आज लय थोडी येते. आपण हे गुलाबाची हा तिने सांगितलं गुलाब तासगावकडे दे. दूध घेतलं दूध दूध त्याच्या नगद होत. दूध घेतलं दूध देवाला नाव घालायला. चांगलं केलं. हा. हा नाही. आणि तुम्ही आता मी काय माथ्या लागत तरी पण तुमच्यासाठी आहे म्हणून आनंद आमचा घेतला. ते कशाला? कारण का तुमची प्रार्थना तर देवाला नवस करते. चालू वर्षी माझ्या मुलीचे सुखी समाधान ठेव आणि- आणि भिव निवडू नको म्हणून बरं. देवळाच्या मागं आनंद आमचा तिथे माझी मीच खाते तुमच्या सगळी. असं होय. चला चला. नमस्कार करते. चला नमस्कार. दिवस किती बहिया बाजार पुढे सारा जरी
सहस्त्र गमणीचा मेळा मथुरीच्या वादात न जाता आज कोणत्या तरी वेगळ्या दिशेने निघालाय. याच्यात म्हातारी फार मुरबी आहे, शहाणी आहे, सर्वात कळती आहे. तिला थांबवली पाहिजे. ए मावशे, बाल्या कुठली पालखी घेऊन निघालीस? आज देवाला निघाले आम्ही देवाला? शिवबिरूचा सांग ए शिंगू बिरुवारे, मी तुला काय विचारतोय? आज देवाला आम्ही काय विचारतोय आम्हाला? देवा निघाला? मग देवाला काय घेऊन निघाला? अरे किती आडा माणूस आहे. का ग? देवाला काय घेऊन जाते ते? काय? नारळ, नैवेद्य, बर. दूध, दही आहे, बर. साखर आहे, मेणबत्ती आहे, उदकाडी आहे, कापूर आहे. याच्यातलं काहीच देव मागत नाही. पाण्याचा थेंब देखील देव मागत नाही. मग एवढा आटापिटा करण्याचं कारण काय आहे? देव मागत नाही ते बी आम्हाला माहिती जायचे. हा, मग? पण देवावर आमची श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यामुळे आम्ही देवाला घेऊन जातो. म्हातारे, हम्म? ही श्रद्धा दाखवण्यासारखी नसावी. का बघा अंगाला लावणी राख डोळे झाकून करते पाप. अशा भक्तीला देव प्रसन्न होत नाही. अरे जगात त्यांनी माहिती केलं पाहिजे की देव प्रसन्न न होणं किंवा होणं ते त्याच्या हातात आहे. बरं. आपला हात तर सोडायचा नाही, त्याची भक्ती सोडायची नाही. बरोबर आहे म्हातारे. आपण जेव्हा संकटात आपल्या त्याला देव प्रसन्न होईल.
अगं भक्ती करा, हा. पण भक्ती कशी करा? कशी करू जी पाण्यात बुडत नाही, अग्नीत जळत नाही आणि वाऱ्यानं उडून जात नाही, अशी शाश्वत भक्ती जर केली तर देव काही देखील मागत नाही. शाश्वत भक्ती कशी करायची आम्हाला माहिती नाही. माहित नाही? आमची आई भोळी भक्ती. म्हातारे, हा भक्तीचे प्रकार अनेक आहेत. किती प्रकार आहेत सांग. तुम्ही जे करता ती भक्ती तामस वृत्तीची आहे. तामस. हा, बर. तामस वृत्तीची भक्ती म्हणजे देवाकडून मला काहीतरी पाहिजे, ती स्वार्थी भक्ती नाही पाहिजे. देवाला काही देखील मागायचं नाही. मग आम्ही देवा मागायसाठी जात नाही. मग कशाला देवासाठी निघालीस? आमची भक्ती म्हणून द्यावं. साप खोटा आहे. आमची मुलं सुखा समाधान राहत म्हणून. म्हातारे, हा? म्हणजेच तुम्ही तामस भक्ती करता. बरं. माझ्या मुलांना काहीतरी दे, माझ्या मुलाला चांगलं ठेव, हे तुमचं सांगण्याचं कारण काय? शाश्वत भक्ती कशी करायची ते आम्हाला सांग. म्हातारे, शाश्वत भक्ती हा. देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडतो आणि देव म्हणजे काय ते कळतो. अगं कित्येक साधू संत जंगलात जाऊन हाडाची काळ झाली, देह तिथंच ठेवला आणि प्राण निघून गेला, तरी देव सापडला नाही. आणि तुम्हाला देव कुठे सापडणार आहे? अहो, सापडो अथवा न सापडो, प्रयत्नाने सोडला नाही. पण तू एवढा मतदान, तू कोण? तुम्ही कोणत्या देवाला निघाला? अरे आमचा आवडता देव श्रीकृष्ण, म्हातारे, त्याला निघाला. श्रीकृष्ण. होय. वा, ज्या वेदांनाही अंत नाही, शाही शास्त्र 18 पुराण यांना देखील थांग पत्ता नाही. एवढंच नाही तर ब्रह्मदेवाला देखील माहित नाही कृष्ण म्हणजे काय, श्रीकृष्ण म्हणजे काय. बर. मग अशा कृष्णाला तुम्ही निघाला. होय. म्हातारे, तुम्हाला सहजासहजी सापडेल तो. बघ, आता मगाशी सांगितलं नाही, सापडला ठीक, नाही सापडला तर जेवण याच माघारी. तुला महाभारतातली गोष्ट सांगतो. सांग सांग बघू. मी सर्वांना प्रचलित आहे. हा ज्यावेळेस सर्वांना माहित आहे, प्रचलित म्हणजे माहित, हा हा, सांग. सर्वांना माहित आहे, पांडव आणि कौरवांचं युद्ध होणार होतं. त्यावेळेस मोठमोठे युद्ध करणारी पराक्रमी असणारी माणसं पूर्वी होते. पांडवांच्या बाजूने नाही झाले, हा. कौरवांच्या बाजूने झाले. वाटणी चाली, तुला हो पाहिजे का, ह्यो पाहिजे का, तो पाहिजे. होय होय. तर अर्जुन म्हटला आणि धर्मराज म्हटला, काय म्हटला? काय म्हणलं? भगवंता, या सैन्यातला मला एकही माणूस नको आहे, फक्त मला तू पाहिजेस. म्हणजे धर्मा, मी तुझ्या बाजून राहतो, पण मी शस्त्र उचलणार नाही. बर. मग शस्त्र उचलणार नाही, मग असा भगवंत काय कामाचा? तरी देखील त्याला माहित होतं, माझा तिन्ही तळाचा आणि तिन्ही काळाचा आणि तिन्ही त्रिभुवनाचा राजा माझ्याजवळ नुसता मोकळा जरी असला तरी मी युद्ध जिंकेन. खरं मग त्याच्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाचा सारथी झाला. एवढंच नाही तर रथाच्या ध्वजावरती मारुती बसले. मारुती. ध्वजावर. म्हातारे, हा. रामायणातली आणि महाभारतातल्या व्यक्ती अजून देखील जिवंत आहेत. आहेत ऐकून आहे मी. कोण जिवंत आहेत? कोण का महाभारतातलं? हो, आहे की रावण आहे. नंतर अजून कोण पाहिजे तुला? हिचं पाय तर तोंड कोणतं राहिलं की मला माहिती जयाची आहे. नालायक तुझ्या. मला माहिती आहे. विचारतोय. मग कशी म्हणतेस मला माहित आहे? मग तू विचारतोय मला सांग. अगं, महाभारतातली आणि रामायणातल्या देखील अजून व्यक्ती जिवंत आहेत. पण रामायणातली हनुमान अजून जिवंत आहे. हा हनुमान आहे. 7व्या अवतारातला हनुमान, 7व्या अवतारातला रामप्रभू होता ना, त्यांच्या सेवेत हनुमान असताना तो अजून जिवंत आहे. एवढंच नाही तर 8व्या अवताराला श्रीकृष्णाने जन्म घेतला आणि ज्या वेळेस कृष्णाचे 7 भावंड मारली आणि 6वं मारलं आणि 7वं मारणार, त्यावेळेस ती हातातून निसटून गेलं ती आकाशात. ती कोण? ते काय मला माहिती नाही. तो ती वीज. तो आवला ते गाडी. तरे ती वीज अजून जिवंत आहे आणि 8वा श्रीकृष्ण परमात्मा ही तुमच्या समोर उभा आहे. ए बाबा, तू एवढा आम्हाला सांगतो, तू कोण आहेस खरं सांग. मी सांगतोय ना श्रीकृष्ण आहे म्हणून. तुला असं की तुला तरफ झाले का गं? काय झालं? कृष्ण काम पाहिलं नाही का? आम्ही त्याला अंगा खांद्यावर खेळवलाय. हा, त्याला मी दूध पाजलंय. हा, तू कृष्ण म्हणतोय. बरं, कृष्ण म्हणतो तुझं काय सामान आहे सांग. सामान आता काय? कसलं सामान तुला पाहिजे? तुझं कोणतं सामान आहे? मी चतुर्भुज आहे, शंख चक्र पद्म त्रिशूळ हाती, तो मी श्रीकृष्ण परमात्मा तुमच्या ठाई. तसलं सामान नको. मग काय पाहिजे? तो सामान ते सप्तस्वराची भाषा खाली कमांडवर अमकालता ती. कमांडवर? ते का खाली गुणगुळ अमकालते किती. म्हातारे, सप्त सुराची बातरी माझ्याजवळ आहे, पण तुला ती दिसणार नाही. तुझी भक्ती अपुरी पडते आहे. आपण जिजले एवढं आहे. तुझी भक्ती अपुरी पडते आहे. आम्हाला मला दिसत नाही. हा. बरं, तुझी भाषा किती बोखायची मला सांग.
आता जास्त खोला शिरू नकोस की. असं सांग ठीक आहे. ऐकतो लोकांशी माझी मुरली माझी बासरी हा? 10 भोकाची 10 बोटाची हा. तुझ्या हाताची बोट किती 10 आहे. वाजवत जास किती बोटानं 7 भोकाने. मला राहिलेली बोक दाव की कृष्णाच म्हणतोय मग ठीक आहे. हा. माझ्या बासरीची भोक दाखवतो मी. दाव तू मोजायचं काम करायचं. दाखव हे 2 हे 4 हे 6 हे 7 बाकीची कुठं आहे ती बघ की. ही आखणी आखरी अरे दोन्ही बी आवाज देते म्हातारे हं? अगदी बरोबर आहे. हा ही 9 छिद्र दिसणारी आहेत आणि 10वं जे छिद्र आहे 10वं जे भोक हा. आहे ते या ठिकाणी गुप्त आहे. ते कधी दिसतं गुरु केल्याशिवाय ते 10वं भोक उघडत नाही. हा रानात गोरामाग भाग दिसतंय बी. नाही. आता म्हणला की आई वडील जन्म देतात आणि संपूर्ण देहाचं सार्थक करून देत असतो तो गुरु केल्याशिवाय 10वं भोक उघडत नाही. ही माझी 10 भोकाची मुरली. ए, आम्ही काय तुला ओळखलं बा तुझी माहिती सांग त्याशिवाय तू खरा कोण आहे ते नक्की आम्हाला म्हणणार ना असं म्हणतेस का? हा. ठीक आहे मी माझी माहिती सांगतो. आपल्या नीट आहे. सारखे अनेक येतात कृष्णवताच्या नामात दमदाटी देऊन करून जातात बरोबर आहे. हा, पण- कुणी तुमच्या समोर येईल हो. आणि म्हणेल मी श्रीकृष्ण आहे. पोरीनं छळ करून जातात रे. ठीक आहे मी सांगतो माझी माहिती आहे. दमलं माझ्या हातावर आलं. पहिल्या माझ्या अवतारी शंकासुरास मारला. काय केलंय? पहिल्या मत्स्य अवतारी शंकासुरास मारला. कशाबद्दल मारलास म्हातारे हा? ब्रह्मदेवाचे वेद घेऊन शंकासुर पळून गेला. कुठं तो काय जंगलात पळून गेला नाही अरण्यात पळून गेला नाही. तो जाऊन समुद्रात लपला. हा आता समुद्रात पाणी त्याचा अंत आहे का? नाही समुद्र मग बांधता त्या ठिकाणी शंकासुर गेला आणि त्याचा शोध घेण्यासाठी मी माशाचं रूप पहिल्यांदा घेतलं. बरोबर कसे घेतलं सांग हा. हं. पहिल्या मत्स्य अवतारी शंकासुरास मारला आणि दुसऱ्या कुरुम अवतारी सर्व सृष्टीचा भार पाठीवर धरला. तिसऱ्या वारा अवतारी नरकासुरास ताणून ताणून धरला आणि चौथ्या नरसिंह अवतारी हिरण्य कश्यपास मांडीवर धरून चला चला चिरला. आया देवा काय कामगिरी केली ताकद. कुणाला मांडी घेऊन चला चला चिरला हो कुणाला ताणून ताणून मारला हो सर्व सृष्टीला भाग पाठवता पाठीवर धरला. किती ताकद म्हणाली ताकद मान हा. म्हातारे. हं. आणि काय केलं? माझे काय अडचण आहे गरीबाची तुझी काय अडचण आली आता? आमच्यात एक बिघाड होता मग त्याचं नवीन लग्न झाले बघ त्याच्या आई बापान त्याला घेऊन गेले ते आता बिघाड नाही ते बघ पेट्या उचला आमच्या तमाशात येतोच का ते त्या उतरायचा कामाचा मी आहे का? आला सर्व पृथ्वीला बाप पाठवला तमाशाची पेटी सर फिक्स काय अगं ज्या ज्या वेळेस संकट आलं भक्तांच्या वरती त्या वेळेस मी अवतार घेते सांगतोय. हा सांग सांग आणि 5व्या वामन अवतारी बळी पाताळी घालून उधारीला बळी घालून या पाताळी पाहून भक्ती भोळी पाहून भक्ती भोळी उभरायलो जन्माच्या जवानी उभरायलो धर्माच्या जवानी चला कापुरा गली ते बाती धरणी म्हातारे असे मी भक्तांच्यासाठी अवतार घेतले. थोडी थोडी तुझी माहिती पटायला लागली हा. ठीक आहे. थोडी काय माहिती पुढे केलाय? अजून थोडं काय केलंय सांग 5व्या वामन अवतारी बळी पाताळी घालून उधारीला आणि 6व्या परशुराम अवतारी सृष्टीवरील सर्व क्षत्रियांचा 21 वेळा गर्व हरिवला. 7व्या राम अवतारी दशकंठी रावण लंकेत जाऊन मारला आणि 8वा श्रीकृष्ण अवतार
गोकुळात राधिकेसाठी मी धरलाय. नव्या अवतारी येऊन तमाशात शिरला. देव तमाशा करू शिकतो आता उठाय आलो कंसा तुरग मारा कंसासरी